नमस्कार, मी मिलिंद भागवत. नमस्कार, मी श्वेता वडके दांडेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. आज प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आणि आता थोड्याच वेळात ध्वजवंदन होईल दिल्लीमध्ये आणि त्यानंतर पुढचे कार्यक्रम देखील सुरू होतील आणि आपण थेट हे सगळे कार्यक्रम पाहणार आहोतच. 72वा प्रजासत्ताक दिन आहे भारताचा आणि देशातल्या सगळ्यात मोठ्या अशा लोकशाही देशाचा हा प्रजासत्ताक दिन. आणि हा तो दिवस आहे श्वेता, ज्या दिवशी लोकांनी लोकांसाठी लोकांकरता स्थापन केलेलं हे राज्य लोकांना अर्पित झालं. आणि तेव्हापासून अगदी अमेरिकेमध्ये सुद्धा आपण काल परवा पाहिलं की काय पद्धतीच्या गोष्टी संसदेवर झाल्या होत्या आणि लोक कसे गेले होते. त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर भारतातली लोकशाही ही विशेषत्वाने उठून दिसते आणि संपूर्ण जगासाठी ती निश्चितपणे आदर्श आहे. अगदी बरोबर. आणि आता जे काही दरवर्षीचे आपले कार्यक्रम असतात प्रजासत्ताक दिनाचे दिल्लीमध्ये, त्यामध्ये काही थोडा फरक आपल्याला यावेळी दिसणार आहे. कारण कोरोनाचं संकट संपूर्ण जगावरती आहेच आणि त्यामुळे या आजच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा बरेच बदल सुरक्षिततेच्या दृष्टीनं किंवा मग एक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक खबरदारी म्हणून करण्यात आलेले. वर विविध प्रकारची खबरदारी देशभरात घेतली जाते. स्वाभाविकपणे देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सुद्धा अशाच प्रकारची खबरदारी घेतली जाणार आहे. आणि त्यातली काही महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे दरवेळेला सुमारे लाखभर लोक असतात प्रजासत्ताक दिनाला. लहान मुलं असतात मोठ्या संख्येने दिल्लीच्या विविध शाळांमधली. पण यावेळेला ही संख्या 25 ते 30 हजारांपर्यंत मर्यादित करण्यात आलेली आहे. एवढंच नाही तर 15 वर्षाखालच्या मुलांना यावेळेला कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून म्हणजे 1950 पासून जेव्हा प्रजासत्ताक दिन या पद्धतीनं साजरा केला जातो, तर त्यानंतरचा हा पहिला असा प्रजासत्ताक दिन असेल की जेव्हा लहान मुलं या कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत. बरोबर. आणि यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल की राफेल विमानं जी आपल्या इंडियन एअरफोर्सच्या ताफ्यामध्ये दाखल झालेली आहेत, ती राफेल विमानं आणि त्यांचं संचलन सुद्धा आपल्याला आज बघायला मिळणार आहे. आणि काही फायटर प्लेन्स आहेत ती सुद्धा काही महिलांकडून आपल्याला चालवली जाताना बघायला मिळणार आहेत. हे यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचं वैशिष्ट्य आहे. यासोबतच आणखीन काही 2 गोष्टी असणार आहेत. ते म्हणजे दरवेळेला प्रत्येक राज्याचा किंवा ज्यांची निवड झालेली असते असे चित्ररथ आपल्याला बघायला मिळतात. आणि संपूर्ण जगाला त्यानिमित्तानं भारतीय संस्कृतीचं एक खूप वेगळं असं दर्शन घेता येतं. आणि आपणही आपली संस्कृती किती महान आहे आणि वसुदैव कुटुंबकम हा जो आपल्या संस्कृतीचा गाभा आहे तो आपण या चित्ररथातून मांडत असतो. पण श्वेता, यावेळेला एवढ्या मोठ्या प्रमाणात चित्ररथ दिसणार नाही. एक चित्ररथ नाही तर 2 चित्ररथ सगळ्यांचे लक्ष वेधून घेतील असं आत्ता आपण म्हणू शकतो. त्यातला एक आहे, यावेळेला लडाखला स्वतंत्र दर्जा मिळालेला आहे आणि त्यामुळे स्वतंत्र दर्जा मिळालेल्या लडाखचा चित्ररथ हा यावेळच्या राजपथवरच्या या संचलनात आपल्याला दिसेल. आणि दुसरा चित्ररथ असणार आहे तो सुद्धा अगदी वेगळ्या प्रकारचा. तो म्हणजे राम मंदिराच्या करता सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केल्यानंतर देशभरात एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार झालं. आणि यावेळेला उत्तर प्रदेश सरकारचा या राम मंदिरावरचा चित्ररथ सुद्धा या 26 जानेवारीच्या सगळ्या परेडमध्ये सहभागी होणार आहे. हे 2 वेगळे. अर्थात आपल्या महाराष्ट्राचा देखील चित्ररथ म्हणजे संत परंपरा आपल्याला या दिल्लीच्या रस्त्यावरती आपल्याला दिसणार आहे, या संचलनामध्ये दिसणार आहे. त्यामुळे ते बघण्यासाठी सुद्धा आपण महाराष्ट्र वासीय हे उत्सुक आहोतच. निश्चित 100%. आणि देशाच्या या सांस्कृतिक वैभवासोबतच वैविध्यासोबतच भारताचं सामरिक वैविध्य आणि सुदृढता किती जबरदस्त आहे याचं सुद्धा दर्शन एक प्रकारे जगाला होत असतं. आणि ज्याचा तो उल्लेख केला श्वेता की राफेल विमानं, की ज्या राफेल विमानांचं भारतीय सैन्यामध्ये एअरफोर्समध्ये दाखल झाल्यानंतर चीनसह अनेक देशांची धडकी, जे आपले शत्रू आहेत म्हणजे जे स्वतःला आपले शत्रू म्हणवतात, आपल्या दृष्टीने शत्रू कोणी नाही पण जे आपल्याला शत्रू म्हणवतात आणि आपल्याला त्रास देतात, अशा सगळ्यांचे धाबे निश्चितपणे या राफेलमुळे दणाणलेले आहेत. असे 2 मान्यवर आपल्यासोबत पुढच्या काही क्षणात जोडले जात आहेत. आपल्यासोबत टीव्ही स्क्रीनवर कर्नल अभय देशपांडे आहेत, वरिष्ठ निवृत्त लष्करी अधिकारी. कॅप्टन
कॅप्टन अभय पटवर्धन आपल्यासोबत आहेत. कॅप्टन स्वागत आहे आपलं. आणि ग्रुप कॅप्टन विनायक देवधर आपल्यासोबत जोडले गेलेत. हे दोघेही वरिष्ठ लष्करी अधिकारी आहेत. सर, सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला दोघांनाही जय हिंद. जय हिंद. पहिला प्रश्न आधी पटवर्धन सरांना. सर, हा एक खूप वेगळ्या प्रकारचा असा प्रजासत्ताक दिन आहे. तुम्ही अनेक प्रजासत्ताक दिन बघितलेत, कदाचित तुम्ही त्या परेडमध्ये सहभागी झाला असाल. आम्ही आपल्या टी व्ही स्क्रीनच्या इकडे बसून ते बघत असतो टी व्हीवरती की कशी ती परेड सुरू आहे आणि काय त्याचं वैशिष्ट्य आहे. काय वाटतंय, किती वेगळा आहे यावेळेचा प्रजासत्ताक दिन? मिलिंद, पहिले म्हणजे मी कर्नल म्हणून रिटायर झालो, कॅप्टन म्हणून नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी म्हणजे यावेळेचा प्रजासत्ताक दिन जो आहे तो अतिशय वेगळा आहे. कारण हा कोविडच्या सावटाखाली साजरा होतो आहे आणि त्याच्याकरता जे उत्साहाचं वातावरण असतं, उत्साह तेवढाच असला तरी त्याच्यात सहभागी होणारे लोक फार कमी आहेत. दुसरं म्हणजे यावेळेला जेव्हा पथसंचलन होईल तेव्हा प्रत्येक वेळेला जे मार्चिंग कॉलम्स असतात त्याच्यामध्ये 196 सैनिक असतात. यावेळेला संख्या त्यांची फक्त 144 करण्यात आलेली आहे. आणि जे मार्चिंग कॉलम आधी जवळपास 96 मार्चिंग कॉलम असायचे ते यावेळेला फक्त 44 असणार आहेत. दुसरं म्हणजे यावेळेला पहिल्यांदा कुठल्याही पाश्चिमात्य देशाची सैनिक तुकडी आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनाच्या समोर असेल आहे. ते म्हणजे बांगलादेशची. आणि ती का करण्यात आलेली आहे तर यावर्षी आपण बांगलादेश लढाईचा 50वा वाढदिवस साजरा करतो. 16 डिसेंबर 20 ते 16 डिसेंबर 21पर्यंत. हो. त्याकरता बांगलादेशची ही तुकडी इथे आलेली आहे. ती त्यांची 122 जणांची तुकडी आणि 30 जणांचा बँड आहे त्यांचा. कर्नल चौधरी जे आहेत ते त्या तुकडीचं नेतृत्व करतील आणि त्याच्यामध्ये बांगलादेश आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स तिघांचेही कॉलम असतील आहेत. 8 कॉलम जे आहेत ते आर्मीचे आणि 2-2 कॉलम नेव्ही आणि एअरफोर्सचे असतील आहे. दुसरं म्हणजे जसं आपण लोकांनी सांगितलं की सगळ्यात पहिल्यांदा इथे राफेल विमानं आणि चिनूक हेलिकॉप्टर्स दिसणार आहेत. चिनूकची झलक आपण मागच्या वर्षी पाहिली, पण पूर्णपणे यावर्षी ते दाखवण्यात येणार आहे. तिसरी गोष्ट म्हणजे फ्लायपासमध्ये पहिल्यांदा स्त्री अधिकारी याच्यामध्ये पार्ट घेतील आणि एअरफोर्सचा जो टॅब्लो आणि फ्लोट आहे त्याच्यावर ही भावना, ही जी फायटर पायलट आहे ती पहिल्यांदाच त्या फ्लोटचं नेतृत्व करेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी नागपूरचा असल्यामुळे DRDOचं जे आहे फ्लोट त्याचं नेतृत्व जे आहे ते नागपूरचे गावंडे करतात आहेत. हो. आणि जसं तुम्ही सांगितलं की लडाखचा फ्लोट आलेला आहे तसाच या वेळेला अंदमान निकोबारचा, जी अंदमान निकोबार कमांड आहे त्यांचा आलेला आहे फ्लोट. ज्याच्यामध्ये सगळेच्या सगळे जे लोक आहेत ते तिथले आदिवासी लोक आहेत. मी स्वतः 1965च्या परेडमध्ये जेव्हा NCC कॅडेट होतो तेव्हा मी तिथे भागीदार झालो होतो या परेडमध्ये चालण्याकरता. दुसरं म्हणजे 99 ते 2001 यावेळेला मी या परेडच्या संचालन करण्यामध्ये होतो आर्मी हेडक्वार्टरमध्ये असताना. त्यामुळे या परेडचा माझा फार जुना संबंध आहे आणि मला अतिशय अभिमान आहे आणि मला याची पूर्ण जाणीव आहे की आमची किती याच्याकरता आम्ही झटतो आणि प्रयत्न करतो. खरं आहे सर. एका गोष्टीचा फक्त उल्लेख करतो, मग श्वेताकडे काही प्रश्न आहेत. तुमच्या वेळपासून महाराष्ट्राच्या NCC कॅडेटनी प्राईम मिनिस्टर फ्लॅग मिळवण्याची परंपरा सुरू ठेवली आहे आणि आजपर्यंत सगळ्यात जास्त वेळेला महाराष्ट्राच्या NCCनं तो फ्लॅग मिळवलेला आहे. आपण अपेक्षा करूया याही वेळेला आपली NCCची मुलं हा मानाचा जो फ्लॅग आहे तो निश्चितपणे मिळवतील. नक्की. NCC फ्लॅग जो असतो तो उद्याची जी परेड होईल आहे त्या परेडच्या दिवशी असतो आणि डिफेन्स मिनिस्टर त्याच्याकरता येतात तिथे सॅल्यूट घ्यायकरता, संरक्षण मंत्री. महाराष्ट्राच्या NCC डायरेक्टरेटनी, ज्याला आम्ही ADG NCC म्हणतो,
त्या डायरेक्टरेटनी 18 वेळेला हा सन्मान जिंकलेला आहे आणि यावेळेला ते नक्कीच जिंकतील याची मला खात्री आहे. जी बिलकुल. आणि त्यासोबत नाशिकमधून आपल्यासोबत ग्रुप कॅप्टन विनायक देवधर सुद्धा जोडले गेलेले आहेत. विनायकजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. आता 26 जानेवारीची परेड आणि या संदर्भात आपण बोलणार आहोतच, मात्र दरवर्षीची जी उत्सुकता असते की बऱ्याच गोष्टी त्यामध्ये बघायला मिळतात, आपण ज्याची वर्षभर वाट बघत असतो, जे संचलन, त्याच्यामध्ये काही गोष्टी कमी जरी केलेल्या असतील तरी मात्र एक गोष्ट सगळ्यांनाच दिलासा देणारी किंवा एक उत्सुकतेची म्हणता येईल ती म्हणजे राफेल विमानांचं प्रात्यक्षिक, आणि ते बघण्यासाठी आम्ही सुद्धा उत्सुक आहोतच. त्यामुळे त्याबद्दल अगदी थोडं. नमस्कार. अर्थात रिपब्लिक डे परेड जी असते दिल्लीला, त्याबद्दल सगळ्यांनाच खूप उत्सुकता असते. मी 2000च्या आसपास दिल्लीमध्ये असताना हे पूर्ण जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये दिवाळीचं वातावरण असतं तसं वातावरण दिल्लीमध्ये असायचं. आणि यावर्षी पॅन्डेमिक झाल्यामुळे ही परेड होणार की नाही अशा शंकांपासून सुरुवात झाली. पण मग शेवटी सरकारने ठरवलं की येस, परेड तर व्हायला हवी, पण पॅन्डेमिक असल्यामुळे थोडेफार प्रिकॉशन्स घ्यायला हव्यात, म्हणून मग जेवढे सैनिक भाग घेतात त्याच्यामध्ये कपात करण्यात आली. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जी मुलांचं खूप सहभाग असतो याच्यामध्ये तो पण कमी करण्यात आला. पण अर्थात परेडचं जे एक मुख्य आकर्षण असतं, वेगवेगळ्या विमानांच्या कसरती, त्या यावर्षी होणारच आहेत. आणि याच्याकरता एअरफोर्सने पण गेल्या 5-6 महिन्यापासून बरीच तयारी केलेली आहे. आणि आपली राफेल विमानं जी आहेत ती अंबाल्याला असतात, तर तिथूनच ते उड्डाण भरतील आणि या सगळ्यांचं कोऑर्डिनेशन दिल्लीमधून होत असतं. त्यामुळे आपल्याला फार छान अशा विमानांच्या कसरती बघायला मिळतील. आपण मागच्या वर्षी आणि त्याच्या आधी Su-30 MKI ही जी विमानं आहेत त्यांनी केलेल्या एरोबॅटिक्स आपण बघितलेले आहेत. आणि राफेल देखील त्याच योग्यतेचं आणि त्याच्यापेक्षा पण जास्त चांगल्या तऱ्हेने हे एरोबॅटिक्स करू शकेल. पण येस, हे जे एरोबॅटिक्स होतात त्याच्याकरता एअरफोर्सच्या पायलट्सना आणि सगळ्यांना बरीच तयारी आधीपासून करावी लागते, त्याची प्रॅक्टिस असते. आणि त्यामुळे जेव्हा फायनली रिपब्लिक डे परेड होणार हे ठरलं तेव्हा सगळ्यांनाच एअरफोर्समध्ये फार आनंद झाला की चला, म्हणजे यावर्षी देखील आपल्याला काहीतरी चांगलं करायला मिळेल. बरोबर. देवधर सर, ह्याला जोडून मला प्रश्न विचारायचा आहे की या राफेलच्या बद्दल खूप चर्चा झाली. आपण राजकीय चर्चेकडे अजिबात जाणार नाही, पण राफेलची जी क्षमता आहे तर त्या क्षमतेचा विचार केला तर माध्यमांमध्ये नेहमीच असं म्हटलं जातं किंवा सर्वसामान्य लोक असं म्हणतात वारंवार, श्वेता, की राफेल आलं की धडकी भरणार चीनला. तर खरंच राफेलची अशी काय वैशिष्ट्य तुम्ही सांगाल की ज्याच्यामुळे चीन काय अन्यही काही देश पुढे एकदा नाही दोनदा विचार करतील? राफेल विमान जे आहे हे सध्याच्या जगामध्ये असलेल्या विमानांपैकी सगळ्यात अव्वल दर्जाचं विमान आहे. अव्वल दर्जा म्हणजे त्याच्यामध्ये जे आर्मामेंट्स घेतल्या जातात त्यांची ॲक्युरसी आणि त्या विमानांनी होणारं शत्रूवरचं डॅमेज हे खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. अर्थात Su-30 देखील आपल्याकडे आहे, पण राफेलमुळे आपल्याला खूप चांगल्या प्रतीची क्षेपणास्त्र, चांगल्या प्रतीचे बॉम्ब्स हे देखील आपण घेणार आहोत. आणि हे सगळे पिनपॉईंट ॲक्युरसीनी राफेलवरून आपण शत्रूच्या प्रदेशामध्ये फेकू शकतो. त्यामुळे शत्रूच्या उरात धडकी भरणं हे साहजिकच आहे, कारण आत्तापर्यंत आपल्याकडे हे नव्हतं आणि आता आपल्याकडे आलेले आहेत. 36 विमानं तर आपण कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहेच, पण मला वाटतं की आपला देश अजून देखील जास्त विमानं नक्की घेईल अशी मला आशा वाटते. कारण ही लेटेस्ट विमानं आहेत आणि या विमानामध्ये जवळपास 10 टन आर्मामेंट एका वेळेस घेऊन उडायची क्षमता आहे. आणि ही खूप अशी मोठ्या प्रकारची क्षमता आहे. त्यामुळे हे या विमानाला खरोखरच आपल्या या भारताच्या आसपासच्या कुठल्या देशांमध्ये काहीच तोड नाही आहे. बर. पटवर्धन सर, तुम्ही मगाशी NCC कॅडेट म्हणून राजपथवर चालला होतात असं म्हटलं. मला खूप छान वाटलं, कारण मला ते मिळालं नाही. मी NCCत होतो, पण
माझं प्री-आरडीच्या पुढे काही सिलेक्शन नाही झालं. तो क्षण कसा असतो, म्हणजे वर्षोनवर्ष आम्ही राजपथवरचं ते संचलन बघतोय, असा अंगावर आजही काटा येतो अक्षरशः. ते संचलन बघितलं की पाय असा 90 अंशात समोर येतो आणि खाडकन जेव्हा खालती आपटतो, किती मेहनत करायला लागते. प्रचंड मेहनत असते. NCC कॅडेट्स असो किंवा कुठलाही सैनिक असो, प्रजासत्ताक दिनाची जी तयारी असते ती आदल्या वर्षीच्या जुलैपासून सुरू होते. जुलैमध्ये डिफेन्स मिनिस्ट्री जी आहे ती नॉमिनेट करतं की या रेजिमेंट्स, आर्मर्ड कोरच्या रेजिमेंट्स, मेकॅनाइज इन्फंट्रीच्या बटालियन्स, ही आर्टिलरी हे येणार आहे. एअरफोर्स आपला कुठली विमानं देणार ते त्याच्यामध्ये केलं जातं. राज्यांकडनं जे फ्लोट्स आहेत त्याच्याबद्दल माहिती घेण्यात येते कुठले आहेत. एक कमिटी असते, ती कमिटी पहिल्यांदा कागदी कारवाई करते. जे प्रपोजल्स पाठवण्यात येतात त्याची छाननी करते, त्याच्यातनं ती प्रपोजल सिलेक्ट होतात. त्याच्यानंतर त्याचं जे 3D प्रेझेंटेशन असतं, ते प्रेझेंटेशन म्हणजे मॉक जे मॉडेल असतं ते पाठवल्या जातं. जसं आपलं यावेळेला मॉडेल आहे किंवा आम्ही तिथे असताना मॉडेल होतं ते पाठवण्यात आलं होतं. ते केल्यानंतर मग हे सगळं पूर्णपणे निश्चित होतं. त्याच्यानंतर संरक्षण मंत्रालय जे आहे ते प्रत्येकाला कळवतं की हो आता तुमचा याच्यामध्ये पार्टिसिपेशन होणार. त्याच्याकरता साधारण ऑगस्ट एंड किंवा सप्टेंबर बिगिनिंग उजाडतो आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिस होते. साधारण एक सैनिक किंवा एक कॅडेट हा दिल्लीला येण्याच्या आधी 900 तास प्रॅक्टिस करतो परेडची. किती सर, पुन्हा एकदा सांगा आपल्या प्रेक्षकांना. 9 किलोमीटर चालायचं असतं. तास प्रॅक्टिस करतो परेडच्या आधी? परेडच्या आधी आम्ही जवळपास 900 तास प्रॅक्टिस करतो. बापरे, 900 तास. बापरे. विविध ठिकाणी असतात ते, प्रत्येकजण आपल्या ह्याच्यात करतो आणि साधारणपणे डिसेंबरच्या शेवटी आणि मध्यापासून ते शेवटपर्यंत दिल्लीला आम्ही लोक यायला सुरुवात होते. जे टँक्स वगैरे असतात ते इंडिया गेटच्या जवळ एक एरिया आहे त्याच्यामध्ये असतात. जे उंट येतात ते तिथेच असतात, मोठ्या गोष्टी तिथे असतात. पण बाकीच्या गोष्टी NCC आहे ते NCC हेडक्वार्टरची जे NCC परेड ग्राउंड आहे, करिअप्पा परेड ग्राउंड, त्याच्यामध्ये त्यांचं निवासस्थान असतं. बाकीच्यांचं निवासस्थान वेगवेगळ्या बॅरॅक्समध्ये असतं आणि तिथे पण प्रॅक्टिस होते. याची प्रॅक्टिस जी आहे ॲक्च्युअल राजपथावर ही 12 दिवस होते आणि त्या 12 दिवसामध्ये आम्ही जवळपास 108 किलोमीटर चालतो एकंदर. ही पूर्ण प्रॅक्टिस होते विजय चौकापासून ते फोर्टपर्यंतची. यावर्षी हा जो 9 किलोमीटरचा रस्ता आहे, 9 ते 9.5 किलोमीटरचा, तो यावर्षी अगदी कमी केलेला आहे, 3 किलोमीटरचा ठेवला आहे. आणि स्टेडियमच्या जवळ ही परेड संपणार आहे. आकडेवारी सांगितली त्यामुळे यावेळेला थोडंसं कमी आहे. हो, तुम्ही जी आकडेवारी सांगितली त्यावरून लक्षात येतं, जर का 900 तासांची प्रॅक्टिस असेल तर परफेक्शन नावाची गोष्ट याकरता भारतीय सैन्याकडे जग का बघतं, याचं जे गमक आहे त्याचं उत्तर त्याच्यात आहे. आणि मग तुम्ही शोधून सुद्धा तुम्हाला एखाद्या सैनिकाचा हात इकडच्या ऐवजी इकडे गेलेला दिसत नाही आणि खरंच सॅल्यूट आहे. म्हणजे प्रॅक्टिस जर का एवढी असेल तर रिझल्ट देवधर सरांनी सांगितलं तसं रिझल्ट परफेक्टच येणार. पटवर्धन सर, नाही काय आहे त्याचं मिलिंद त्याचं काय आहे की वी प्रॅक्टिस टू बिकम द बेस्ट थिंग ऑन द राजपथ. याचं कारण आहे की आम्हाला देशातले लोक पाहतात, त्यांचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे. आम्हाला जगातले लोक पाहतात. 1982 जेव्हा TV आला भारतामध्ये, त्याच्यानंतर पूर्ण जगातले लोक आम्हाला पाहायला लागलेले आहेत. दिस इज अ मॅटर ऑफ प्राईड फॉर अस. खरं आहे. एनीबडी हू टेक्स पार्ट, जवळपास 1000च्या वर तिथे लोक असतात. ते सगळ्यांच्या करता हा एक अतिशय मानाचा क्षण असतो की आपण राजपथावर चाललो आहे. तुम्ही NCC मध्ये होते, तुम्हाला हे कल्पना असेल की RD परेडला जाऊन आलेला कॅडेट किती कॉलर वर करून आपल्या बटालियनमध्ये किंवा आपल्या ग्रुपमध्ये चालतो. खरी गोष्ट आहे.
खरी गोष्ट आहे. जी, पटवर्धन सर आणि देवधर सर, आपण यावरती गप्पा मारणारच आहोत. मात्र 72वा प्रजासत्ताक दिन आणि त्यानिमित्तानं अभिनेता सुबोध भावेनं काय भावना व्यक्त केल्या आहेत ऐकूयात. भारतीय सैनिकांच्या शौर्याबद्दल सांगायला खरोखर शब्द कमी पडतात. कारण भारताचं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जेव्हा भारतीय सैन्य उभं राहिलं तेव्हापासून जी युद्ध भारताने आत्तापर्यंत ज्या युद्धामध्ये भारत सामील होता त्याच्यातलं एक चायनाचं वॉर सोडलं तर जवळपास सगळीच युद्ध भारतीय सैनिकांनी त्यांच्या पराक्रमाने जिंकलेली आहेत. आणि ते सोडून सुद्धा जागतिक शांततेच्या बाबतीत भारतीय सैन्याचा नेहमीच पुढाकार होता आणि त्याही वेळेस त्यांनी स्वतःच्या शौर्याने भारतीय सैन्याबद्दलचा अभिमान संपूर्ण जगात सगळ्यांच्याच मनात वाढीस लावला. अशा या ज्याला म्हणू की ज्यांची ओळखच त्यांच्या साहसासाठी आणि शौर्यासाठी आहे अशा भारतीय सैनिकांना माझा मनापासनं आणि मानाचा मुजरा. क्या बात आहे. ज्या भावना सुबोधच्या आहेत त्याच भावना प्रत्येक भारतीयाच्या आहेत. आणि एक छोटासा ब्रेक घेऊयात, पण ब्रेकवर जाता जाता महाराष्ट्राची लाडकी गायिका कार्तिकी गायकवाडनं या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने खास गाणं सादर केलंय. पाहू. देश से है प्यार तो हर पल ये कहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारत ये रहना चाहिए. सिलसिला ये बाद मेरे यूं ही चलना चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारत ये रहना चाहिए. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत तुमच्या सगळ्यांचं. आणि आता 72वा प्रजासत्ताक दिन साजरा होतोय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जरी साधेपणानं असला तरी त्याची ताकद काही कमी झालेली नाहीये आणि उत्साह सुद्धा कमी झालेला नाही. आणि हे आपण पुन्हा एकदा संपूर्ण जगाला दाखवून देणार आहोतच. आणि यातल्या महत्त्वाच्या गोष्टींच्याकडे आपण वळणार आहोत, कारण आपल्यासोबत असे 2 मान्यवर आहेत की ज्यांनी प्रत्यक्ष मैदान गाजवलेलं आहे. केवळ आमच्यासारखे स्टुडिओत बसून अँकरिंग केलेलं नाही, तर प्रत्यक्ष मैदान ज्यांनी गाजवलं आहे असे 2 मान्यवर आपल्यासोबत आहेत. कर्नल अभय पटवर्धन आपल्यासोबत आहेत आणि ग्रुप कॅप्टन विनायक देवधर आपल्यासोबत आहेत. पुन्हा एकदा सर आपलं स्वागत. जी, पटवर्धन सर, एक महत्त्वाची गोष्ट विचारायची की या आत्ताच्या परेडमध्ये जे बांगलादेशच्या सैन्याचे काही सदस्य असणार आहेत, सहभागी होणार आहेत, तर हे असं पहिल्यांदाच होतंय का की दुसरे कोणते तरी सैन्याचे सदस्य हे आपल्या परेडमध्ये सहभागी होत आहेत? यापूर्वी असं कधी झालं होतं का? आणि यामागचं कारण काय मग यंदाचं? यार मॅडम, याआधी 2दा असं झालेलं आहे. 2016मध्ये फ्रान्सचं पथक आपल्या इथे आलं होतं, ज्यावेळेला आपण राफेलचं करार केला होता त्यावेळेला त्यांचं पथक इथे आलं होतं. आणि 2017मध्ये युनायटेड अरब एमिरातचं पथक आलेलं होतं. यावेळेची ही 3री गोष्ट आहे. पण यावेळेची गोष्ट महत्त्वाची याच्याकरता आहे की हे सैनिक पथक आहे. पूर्वीचं जे होते ते बँडवाले किंवा म्हणजे अर्थात मला त्यांना कमी लेखायचं नाही आहे, ते तेवढेच इम्पॉर्टंट असतात, पण ते ॲक्च्युअल लढलेले सैनिक नव्हते. बरोबर. हे जे लोक आहेत यावेळेला आलेले, हे आमच्याबरोबर बांगलादेश वॉरमध्ये लढलेले आहेत. त्याच्यामध्ये ईस्ट बंगाल रायफलचे लोक आहेत, त्याच्यामध्ये बंगला आर्मीचे लोक आहेत, त्याच्यामध्ये बांगलादेश एअरफोर्सचे लोक आहेत, आर्टिलरीचे लोक आहेत. म्हणजे ज्या रेजिमेंट्सला आम्ही मुक्तीवाहिनीमध्ये असताना ट्रेनिंग दिलं त्या रेजिमेंटचे लोक इथे आहेत. अर्थात ते सगळे रिटायर झालेले असणार आतापर्यंत, आलेले आहेत ते सगळे कार्यरत सैनिक आहेत. बट दे बिलॉंग टू दोज रेजिमेंट्स आणि इट इज अ व्हेरी बिग अचीवमेंट ऑर इट्स अ व्हेरी बिग ऑनर की आम्ही ज्यांच्या खांद्याला खांदा लावून ईस्ट पाकिस्तानमध्ये लढलो आणि बांगलादेशची निर्मिती केली, त्या लोकांना इथे बोलवण्यात आलेलं आहे. आणि मला याचा जास्त अभिमान आहे, कारण मुक्तीवाहिनीच्या प्रशिक्षणामध्ये मी ब्रिगेडियर शाहबेग सिंगच्या हाताखाली कार्यरत होतो. कर्नल, मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा होता की
अशा प्रकारचा एक धाडसी निर्णय त्यावेळेला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी घेतला आणि तुम्ही म्हणालात तसं प्रशिक्षण सुद्धा करण्यात आलं आणि मग प्रत्यक्ष कारवाई सगळी झाली जी नंतर जगानं पाहिली. खूप धाडसी कारवाई, त्याचं खूप कौतुक केलं गेलं. तो जो काही एक 3-4 महिन्यांचा कालावधी होता, सगळ्यांना प्रशिक्षण देणं आणि प्रत्यक्ष जमिनीवर कारवाई करणं, कारण पूर्ण अननोन प्रदेशामध्ये पायदळ इतक्या आतपर्यंत जाणं आणि ही सगळी कारवाई करणं ही खूप मोठी गोष्ट होती त्यावेळेला. अगदी बरोबर आहे. आणि तुम्ही जे म्हटलं की 3-4 महिन्याकरता होतं ते तसं नव्हतं. बर आम्ही मार्चपासूनच तिथे गेलेलो होतो बर आणि 9 महिन्यानंतर बांगलादेशचा जन्म झाला. बर बर त्यामुळे तो एक योगायोग क्या आहे बात की आहे. 9 9 महिने महिन्यांनी आम्ही जन्म त्यांना झाला. ट्रेनिंग वा. दिलं तिथे. जोक सपाट, पण खरी गोष्ट आहे की ज्या वेळेला ऑपरेशन सर्चलाईट सुरू केलं जनरल टिका खाननी, जे त्यावेळेला तिथले चीफ मार्शल लॉ ॲडमिनिस्ट्रेटर होते ईस्ट पाकिस्तानचे, त्यांनी जवळपास 30 लाख माणसं तिथे मारलीत. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे बुद्धिवंत लोक, सैनिक लोक, कारागीर सगळे होते. हो हो त्याच्यामुळे लोक तिथनं पळायला लागले आणि 2 म्हणजे अशा प्रकारच्या तिथे सेना उभ्या राहिल्या. पहिली म्हणजे मुक्तीवाहिनी, ज्याच्यामध्ये टायगर सिद्दीकी होता, जो माझ्याबरोबर होता, आणि दुसरी म्हणजे मुक्तियोद्धा. तर योद्धा म्हणजे योद्धाचं बंगाली जे उच्चार आहे ते योद्धा असं म्हणतात. हो तर या दोन्ही सेना उभ्या राहिल्या. मुक्तियोद्धा होती ती स्वतःहून उभी राहिली आतमध्ये. मुक्तीवाहिनीला आम्ही उभं केलं आणि RN काव हे त्याच्याकरता रिस्पॉन्सिबल होते. अर्थात जसं तुम्ही सांगितलं की इंदिरा गांधींचा त्यांना संपूर्ण पाठिंबा होता, यात काही शंकाच नाही. आणि आम्हाला त्याची फार मोठी मदत झाली. 2 कारणामुळे झाली की तिथल्या सगळ्या आर्मीनी बंड केलं. त्याच्यामुळे त्यांना एक तर जेलमध्ये टाकण्यात आलं किंवा ते पळून गेलेत. आणि तिथे जी आर्मी आली ती वेस्ट पाकिस्तानची आर्मी होती, म्हणजे पंजाबी मुसलमान आणि बलुची मुसलमान यांची ती आर्मी होती. त्यांना तिथला भौगोलिक परिस्थिती अजिबात जाणीव नव्हती. बरोबर. आणि तिथल्या ज्या नद्यांचं जाळं आहे, त्या नद्या कुठनं पार करायच्या, कशा पार करायच्या, हे आम्हाला मुक्तीवाहिनीचे लोक सांगत असत. बरोबर. आणि त्यांच्याबरोबर मी हिलीच्या बॅटलमध्ये, खुलनाच्या बॅटलमध्ये, चिकागोच्या बॅटलमध्ये पार्ट घेतला होता, स्पेशल फ्रंटियर फोर्सचा मेंबर असताना. तर आम्हाला फार म्हणजे ते एक प्रकारचं खूप मोठं ते अभिमानास्पद गोष्ट होती की एक राज्य आम्ही नवं निर्माण केलं. आणि त्याच्याकरता जगजीत सिंग अरोरा, फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ आणि इंदिरा गांधी हे पूर्णपणे जबाबदार आहे, यामध्ये काही शंकाच नाही आहे. क्या बात. एक सैनिक म्हणून एक देश 9 महिने परिश्रम करून जन्माला घालणं ही खरंच खूप जबरदस्त गोष्ट आहे. कल्पना केली की कसं प्रशिक्षण दिलं असेल, किंवा तो दलदलीचा, तुम्ही नद्यांचा उल्लेख केला, दलदलीचा पण खूप भाग आहे तिथला, जिथून तुम्हाला कारवाई करायला लागली असेल. अशा ठिकाणी करणं सर खरंच सॅल्यूट तुम्हाला. बिलकुल. आणि देवधर सर, वर्षागणिक आपला देश आणखी मजबूत होत चाललाय. म्हणजे संपूर्ण जगात जरी ताकदवान आपला देश 4थ्या क्रमांकावरती असला तरी वर्षागणिक जे काही प्रगती होतीये, गेल्या वर्षभरामध्ये 3ही सैन्य दलाच्या ताकदीमध्ये काय काय भर पडली आहे? आपल्या सैन्य दलामध्ये बराच फरक पडलेला आहे. जेव्हा आपल्या राष्ट्राची आर्थिक प्रगती होते तेव्हा अर्थातच सैन्य दलांवरती खर्च होणारा जो पैसा असतो त्याच्यामध्ये पण वाढ होते. आणि त्यामुळे जे सगळ्यात लेटेस्ट इक्विपमेंट असतात ते आपण घेऊ शकतो, त्याच्याकरता आपण ऑर्डर देऊ शकतो. आणि त्यामुळे आपण बघाल तर गेल्या 10 वर्षामध्ये तिन्ही सैन्य दलांमध्ये बऱ्याचशा अशा नवीन नवीन गोष्टी आलेल्या आहेत. राफेल तर आपण बघतोच आहोत, चिनूक विमान पण आपण बघितलं आहे. त्याचबरोबर जे आपण एकदम नजरेला येत नाही ते म्हणजे असे बऱ्याच तऱ्हेचे रडार्स आपण घेतलेले आहेत. नंतर वेगळ्या तऱ्हेच्या मिसाईल्स आपण घेऊ शकलेलो आहोत. आणि आपली आर्थिक प्रगती चांगली असल्यामुळे इव्हन आत्ताच आपण बघितलं की HALला 82 विमानांची ऑर्डर दिलेली आहे तेजसची, तर त्याला देखील अल्टिमेटली पैसा हा भारत सरकारच्या खिशातनच जातो. त्यामुळे जशी जशी देशाची आर्थिक प्रगती होत जाते
तसं R&D वरती पण पैसा जास्त खर्च होतो आणि आपल्या सैन्यदलांवरती पण पैसा खर्च होऊन त्यांची कॅपॅबिलिटी ही नेहमी वाढत जाते. हा नेहमी एक चांगला विचार आपण करायला पाहिजे की येस, जेवढी आर्थिक परिस्थिती चांगली तेवढं त्या राष्ट्राचं सैन्यदल पण चांगलं असतं. आपला वेळ आपल्याकडे कमी आहे आणि आपल्यासोबत आता अन्य काही वरिष्ठ लष्करी अधिकारी, निवृत्त वरिष्ठ लष्करी अधिकारी जोडले जाणार आहेत, पण तरी राहवत नाही. कर्नल, तुमच्याकरता एक 2-2.5 मिनिटांचाच वेळ, पण एक छोटीशी आठवण जाता जाता आम्हाला बांगलादेशच्या युद्धाची जरूर सांगावीत अशी विनंती आहे माझी. बांगलादेश युद्धामध्ये ज्या वेळेला पहिल्यांदा सेकंड वर्ल्ड वॉरच्या नंतर पॅराड्रॉप झाला, सेकंड पॅरा रेजिमेंटचा टँगेलमध्ये, तो एक सगळ्यात मोठा क्षण आमच्याकरता होता. आणि खाली जे ड्रॉपिंग झोन होता, तो झोन ज्या बटालियननी कव्हर केलेला होता त्या बटालियनच्या बरोबर आमची टीमसुद्धा तिथे होती. कारण बटालियन हे इनर कॉर्डनमध्ये आणि आम्ही लोक बाहेरच्या कॉर्डनमध्ये, की बाहेरचे लोक तिथे कुणी येऊन त्याच्यावर हल्ला करू नये याच्याकरता होतं. आणि त्याचा सगळ्यात मोठा मान आम्हाला मिळाला होता आमच्या आउटफिटला, स्पेशल फ्रंटियर फोर्सला. ही एक अभिमानाची गोष्ट आहे. दुसरं म्हणजे मला वाईट याच्याकरता वाटतं की ज्या वेळेला ॲक्च्युअल सरेंडर झालं त्यावेळेला आम्ही तिथे नव्हतो, कारण माझी टीम जी होती आणि माझ्याबरोबर 2 टीम्स होत्या, ते आम्ही लोक वेस्टर्न फ्रंटवर आलो आणि पुंछमध्ये आमच्या नागपूरचे ब्रिगेडियर नाटू होते, ते नंतर जनरल म्हणून रिटायर झाले. त्यांच्या कारकिर्दीमध्ये आम्ही सीमा पार करून पाकिस्तानच्या गन पोझिशनवर रेड केली होती. मंडोल रेड म्हणून ती प्रसिद्ध आहे. तर ती जी रेड होती ती 9 पॅरा कमांडोनी केली होती, त्याच्याबरोबर आम्ही होतो. तर त्यावेळेला अशा ज्या गोष्टी असतात त्या आठवून म्हणजे बरं वाटतं की आपण काहीतरी देशाकरता करू शकलो. निश्चित सर. खरं तर आणखीन खूप काही आठवणी प्रत्यक्ष फील्डवरच्या तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडल्या असत्या, पण आपल्याला वेळेची थोडीशी मर्यादा आहे. कर्नल अभय पटवर्धन आणि ग्रुप कॅप्टन विनायक देवधर, आपण दोघेही या गप्पांमध्ये सहभागी झालात. आणि ज्यांनी प्रत्यक्ष युद्ध कधी बघितलंच नाही, ज्यांनी कधी त्या अर्थानं रायफल हातात घेतलीच नाही, ती फक्त पिक्चरमध्येच बघितली आहे बॉलिवूडच्या, तर तुम्ही हातामध्ये असं ते शस्त्र घेतलेले आणि प्रत्यक्ष देशाच्या रक्षणाकरता सीमेवर इतकं मोठं काम केलेलं आपण दोघंही आम्हाला काही खास आठवणी सांगितल्यात. आपल्याला खूप खूप धन्यवाद. आणि या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा तुम्हाला जय हिंद सर. नमस्कार, धन्यवाद. आणि यानंतर सुद्धा बरेच मान्यवर आपल्यासोबत जोडले जाणार आहेत, त्यांच्याशी देखील आपण गप्पा मारणार आहोत. मात्र एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेकवर जाण्यापूर्वी अभिनेत्री चिन्मयी सुमितनं 72व्या प्रजासत्ताक दिनानिमित्तानं काय शुभेच्छा दिल्या आहेत, काय म्हटलंय ऐकूयात. सैनिकांच्या शौर्याबद्दल सांगायला खरोखर शब्द कमी पडतात. कारण भारताचं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जेव्हा भारतीय सैन्य उभं राहिलं, भारतीय सैन्य जगभरात त्यांच्या शौर्यासाठी प्रसिद्ध. सांगलीमध्ये जेव्हा महापुराचं वातावरण जेव्हा होतं, महापूर जेव्हा आला होता, तेव्हा पूर्ण जनजीवन अगदी विस्कळीत झालेलं होतं. घराघरांमध्ये पाणी शिरलं होतं. कितीतरी जीवितहानी, कितीतरी वित्तहानी ही टळू शकली ही फक्त भारतीय सैन्यामुळे, त्यांच्या मदतीच्या हातामुळे. सैन्य नेहमीच फक्त सीमेचं रक्षण करतं असं जर आपल्याला वाटत असेल किंवा आपल्यासाठी लढतं असं जर वाटत असेल तर तसं नाही. तर जेव्हा कधी देशातल्या कुठल्याही भागामध्ये आपत्कालीन परिस्थिती येते त्यावेळेला आपलं भारतीय सैन्य पाठच्या भावासारखं आपल्यासाठी धावून येतं. सर्व सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना माझा मनःपूर्वक प्रणाम.